नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वीच्या इतिहासाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रकरणाचं अध्ययन आपण करत आहोत. दुसरं प्रकरण आहे युरोपीय वसाहतवाद. युरोपीय वसाहतवाद या प्रकरणातील पहिला भाग आपण अभ्यासलेला आहे. वसाहतवाद म्हणजे काय, वसाहतवादाचे स्वरूप, वसाहतवादाची कारणे आणि वसाहतवादाचे परिणाम या घटकांपर्यंत आपण मागच्या दोन व्हिडिओजमध्ये अध्ययन केलेलं आहे. आता आपण पुढचा भाग शिकायला सुरुवात करत आहोत, तो म्हणजेच युरोपीय वसाहतवाद. युरोपियन लोकांनी पूर्ण जगभरात कशा प्रकारे आपला वसाहतवाद निर्माण केला हे आपण शिकणार आहोत. त्यांच्या ज्या 4 प्रमुख खंडांमधल्या वसाहती होत्या त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. टप्प्याटप्प्याने आपण हे पाहणार आहोत. त्यातील सर्वप्रथम आपण अभ्यासूयात अमेरिकेत युरोपियन लोकांच्या असलेल्या वसाहती आणि त्यांच्या वसाहतींच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दलची अधिकची माहिती. चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो. अमेरिकेतील युरोपीय वसाहतवाद. अमेरिका आज एक प्रगत राष्ट्र म्हणून सर्व जगाला परिचित आहे. पण अमेरिका सुरुवातीला युरोपियन लोकांची एक वसाहत होती असं सांगितलं तर नवल वाटायला नको. युरोपच्या ज्या प्रमुख 4 वसाहती होत्या, 4 खंडात वसाहती होत्या, त्यातील अमेरिका ही एक महत्त्वाची वसाहत होती. अमेरिका ही एकच वसाहत नव्हती, तर त्या ठिकाणी 13 छोट्या छोट्या लहान लहान वसाहती होत्या. त्या सर्व मिळून, या 13 वसाहती मिळून नंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे एक प्रगत राष्ट्र ज्याला आपण आज समजतो ते निर्माण झालं. याविषयी चला आता आपण अभ्यास करूयात. सर्वप्रथम युरोपीय वसाहतवादाबद्दल आपण जाणलेले आहेच. युरोपीय वसाहतवादाचा अभ्यास करताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या काळात बलाढ्य युरोपीय राष्ट्रांनी इतर अन्य नवीन शोधून काढलेल्या प्रदेशांवर, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशांवर किंवा दुर्बल कमकुवत राष्ट्रांवर आपले प्रभुत्व स्थापन केले. त्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि त्या राष्ट्रांना आपले गुलाम बनवले. त्या राष्ट्रांवर गुलामगिरी लादली. वसाहतवादी युरोपीय स्थलांतरांनी अमेरिका खंडातील मूळ रहिवाशांच्या जमिनी बळकावून घेतल्या. मागच्या प्रकरणात आपण अभ्यासलेलं आहे की अमेरिगो व्हेस्पुसी आणि कोलंबस यांच्या प्रयत्नानंतर एक नवीन भूप्रदेश इंग्लंडला लक्षात आला, तो म्हणजे अमेरिका. आणि या अमेरिकेत स्थानिक असलेले रेड इंडियन या नावाने तिथल्या स्थानिक लोकांना ओळखले जाते. या मूळ रहिवासी असलेल्या रेड इंडियन लोकांच्या जमिनी युरोपीय लोकांनी बळकावल्या, हिसकावून घेतल्या. त्यांच्या जमिनी बळकावत असताना वेळप्रसंगी तिथल्या लोकांची कत्तल केली, त्यांना जीवे मारले. एवढंच नव्हे मित्रांनो, तर मेक्सिको, पेरू या देशांमधील स्थानिकांची राज्य सुद्धा त्यांनी नष्ट केली. त्यांची जी स्वतःची स्थानिक राज्य होती ती नष्ट करून टाकली, त्यांच्यावर गुलामगिरी लादली. म्हणजे आपल्या वसाहती स्थापन करण्यासाठी, आपल्या वसाहतवाद फोफावण्यासाठी युरोपियन राष्ट्रांनी कुठलीही कसर ठेवली नाही. युरोपीय राष्ट्रांमध्ये नवनवीन प्रदेशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन करण्याची एक प्रचंड मोठी स्पर्धा सुरू झाली होती. ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर पोर्तुगाल आणि स्पेन यांनी सर्वप्रथम यात पुढाकार घेतला. पोर्तुगाल या देशाने आणि स्पेन या देशाने वसाहती स्थापन करण्यामध्ये सर्वाधिक आधी पुढाकार घेतला. इंग्लंड मात्र नंतर मागाहून या स्पर्धेमध्ये सामील झालं. पोर्तुगाल या राष्ट्राने, लक्षात घ्या मित्रांनो, पोर्तुगाल या राष्ट्राने अमेरिका खंडातील ब्राझील या ठिकाणी, ब्राझील आपण ओळखतो, ब्राझील या ठिकाणी पोर्तुगालने आपल्या वसाहती मोठ्या प्रमाणावर स्थापन केल्या, ब्राझीलला आपल्या ताब्यात घेतले. तर स्पेन या देशाने मेक्सिको या देशाला आपल्या ताब्यात ओढून घेतले, आपल्या जाळ्यात ओढून घेतले. तेथे या दोघं राष्ट्रांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे साठे सापडले.
बघा मित्रांनो, पोर्तुगाल आणि स्पेन यांनी सुरुवातीला अमेरिका खंडाच्या आसपास वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. मेक्सिको ताब्यात घेतला, ब्राझील ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी असलेलं सोनं, की जे मौल्यवान धातू आहे, बहुमूल्य आहे, ते सोन्याचे साठे त्यांनी मिळवले आणि त्याच्या जोरावर प्रचंड संपत्ती गोळा करायला त्यांनी सुरुवात केली. एवढंच नाही तर अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखू पिकवण्यासाठी या स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतून गुलाम मागवले. आफ्रिकेत गुलाम म्हणून ज्या लोकांना अत्यंत कमी मजुरीत, कमी दामात जास्तीत जास्त श्रम त्यांच्याकडून करून घेतले जातील अशा प्रकारचे गुलाम त्यांनी अमेरिकेत आणले. अनेक वेळेस तर यांना गुलामांना मजुरी सुद्धा दिली जात नव्हती. असे गुलाम दक्षिण आफ्रिकेतून आणून अमेरिकेत आणले गेले आणि त्यांच्याकडून अमेरिकेत ऊसाची आणि तंबाखू पिकवण्याची शेती करण्यात येऊ लागली. भूमी कोणाची? अमेरिकेची. काम करणारे मजूर कुठले? आफ्रिकेचे. आणि नफा मात्र कोणाला? तर युरोपीय राष्ट्रांना. म्हणजेच युरोपीय राष्ट्रांनी आपल्या स्वार्थासाठी, आपल्या नफ्यासाठी या वसाहतींचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर शोषण केलं, हे आपल्या स्पष्टपणे लक्षात येतं. पेरू, मेक्सिको, व्हेनेझुएला या ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत, सोन्याचे साठे आहेत. हे लक्षात आल्याबरोबर, हे सोन्याचे साठे सापडल्याबरोबर स्पेन या देशाने आपले लक्ष शेतीवरून हलवले आणि या सोन्याचे साठे मिळवण्यावर केंद्रित केले. सोन्याचा साठा जास्तीत जास्त कसा मिळवता येईल याच्यासाठी स्पेन प्रयत्न करू लागला. स्पेनने दक्षिण अमेरिकेमधल्या संपूर्ण किनारपट्टीवर आपले प्रभुत्व स्थापन केले. कारण काय? प्रभुत्व स्पेनने हे का स्थापन केलं? कारण त्यांना त्या ठिकाणाहून सोने मिळवायचे होते. दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्निया हा सगळा प्रदेश या स्पॅनिश लोकांनी ताब्यात घेतला. तेथे त्यांनी अमेरिकेतील स्थायिक असलेल्या, मूळ असलेल्या रेड इंडियन लोकांकडून आणि आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांकडून शेती सुद्धा करून घ्यायला सुरुवात केली. बघा मित्रांनो, स्पेन आणि पोर्तुगाल यांनी सुरुवातीला वसाहतवाद स्थापन केला, यांनी सुरुवातीला वसाहतींचं शोषण करायला सुरुवात केली. अमेरिकेत ज्या वसाहती यांनी स्थापन केल्या, वसाहतींचं शोषण केलं, त्यांचे प्रमुख कारण कुठली? तर सोन्याचे साठे मिळवणे आणि अमेरिकेत शेती पिकवणे आणि जास्तीत जास्त आर्थिक नफा पदरात पाडून घेणे. या कारणांसाठी स्पेन आणि पोर्तुगाल यांनी अमेरिकेतल्या वसाहती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. अमेरिकेत ज्या 13 वसाहती स्थापन केलेल्या होत्या त्यांचा नकाशा आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे, तो तुमच्या लक्षात येऊ शकतो मित्रांनो. या बघा, नावासकट या सर्व वसाहती आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात. या सर्व 13 वसाहती अमेरिकेमध्ये स्थापन केलेल्या होत्या. या वसाहती स्थापन करून त्यांच्यातील जास्तीत जास्त आर्थिक नफा आपल्या देशाला कसा होईल यासाठीच हे सारे प्रयत्न करत होते. स्पेन आणि पोर्तुगाल यांनी आपला सुरुवातीला प्रचंड नफा कमवला. स्पेनने अमेरिका खंडातल्या या भागामध्ये प्रचंड मोठा नफा कमवल्यानंतर हळूहळू या भागामध्ये आपला कारभार, आपलं राज्य, आपलं प्रस्थान सुव्यवस्थित कसं राखता येईल, चांगल्या प्रकारे राज्य कसं करता येईल, यासाठी आपला कारभार चांगला चालवण्यासाठी काही अधिकारी नेमणे त्यांना गरजेचे होते आणि त्यासाठी त्यांनी गव्हर्नर नेमले. ज्या प्रकारे आपण आपल्या राज्याचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून राज्यपाल नेमलेले असतात, आपल्याकडे राज्यपाल हे प्रशासकीय अधिकारी असतात, राज्याचे घटनात्मक पद आहे राज्यपालांचं. त्या प्रकारे स्पेनने
अमेरिकेतल्या आपल्या वसाहतींचा कारभार पाहण्यासाठी गव्हर्नर, राज्यपाल हे पद नेमायला सुरुवात केली. या पदावरील व्यक्ती तेथील कारभार पाहू लागले. पण खरी सत्ता मात्र स्पेनच्या राजाच्या हातात होती. या सर्व वसाहतींचा कारभार जरी गव्हर्नर पाहत असले तरी या वसाहतींचा सर्वोच्च सत्ताधीश होता स्पेनचा राजा. स्पेनच्या राजाच्या नियंत्रणाखालीच या सर्व वसाहतींचा कारभार गव्हर्नरच्या मार्फत चालत होता. त्यासाठी काउन्सिल ऑफ द इंडीज, नाव लक्षात घ्या, काउन्सिल ऑफ द इंडीज या संघटनेची सुद्धा स्थापना करण्यात आली आणि या संघटनेद्वारे या ठिकाणी ही सत्ता राबवण्यात येऊ लागली. ही काउन्सिल काय काम करत असे तर ही काउन्सिल या वसाहतींमधील व्यापार सांभाळत असे, तेथील कारभार पाहत असे. आणि एवढंच नाही तर या वसाहतींमधून जास्तीत जास्त कच्चा माल स्पेनला कसा पाठवता येईल, आपल्या मायदेशात कसा पाठवता येईल, यासाठी ही काउन्सिल आणि हे गव्हर्नर काम करत असत. त्यांनी पाठवलेल्या कच्चा मालापासून पक्का माल स्पेनमध्ये बनवला जाईल आणि स्पेनमध्ये बनवलेला पक्का माल पुन्हा याच अमेरिकेच्या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणला जात असे. या प्रदेशातील सोने, चांदी आणि इतर खनिजांच्या व्यापारात स्पेनच्या राजाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळायला सुरुवात झाली. हळूहळू इतर युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत स्पेनची मोठ्या प्रमाणात भरभराट व्हायला सुरुवात झाली. स्पेनची प्रगती अल्पावधीत जास्त व्हायला सुरुवात झाली. ज्यावेळेस आपल्या शेजारच्याची, आपल्या मित्रांची जास्त प्रगती होते त्यावेळेस आपल्याला नक्कीच वाटतं की काय कारण असेल. तसंच इतर युरोपीय राष्ट्रांनाही यांची ही प्रगती पाहून मनात विचार आला की यांच्या प्रगतीचं कारण काय. तर अभ्यासाअंती त्यांच्या लक्षात आलं की अमेरिका खंडात स्पेनने स्थापन केलेल्या वसाहतींमधून यांचा जास्त नफा होत आहे आणि म्हणून यांची आर्थिक भरभराट होत आहे. आणि म्हणून स्पेनची ही भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्स या इतर राष्ट्रांनी देखील अमेरिका खंडात आपापल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. बघा मित्रांनो, आधी सुरुवातीला फक्त पोर्तुगाल आणि स्पेन या दोनच राष्ट्रांच्या वसाहती अमेरिका खंडात स्थापन होत्या. पण स्पेनची एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात झालेली प्रगती पाहून, भरभराट पाहून नंतर मात्र इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्स या तीनही देशांनी सुद्धा आपापल्या वसाहती अमेरिकेत स्थापन करायला सुरुवात केली. नंतरच्या काळात इंग्लंडने यामध्ये अधिक सरशी घेतली. इंग्लंडची राणी, त्या काळातली राणी एलिझाबेथ पहिली, हिच्या काळात सागरी मोहिमांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळाले. एलिझाबेथ पहिल्या राणीने खलाशांना, धाडसी दर्यावर्द्यांना, प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक बक्षिसे दिली, प्रोत्साहन दिले आणि त्यामुळे नवनवीन भूप्रदेश त्यांनी शोधून काढायला सुरुवात केली. शिवाय याच राणीच्या काळात वसाहती स्थापन करण्यासाठी सुद्धा प्राधान्य देण्यात आले. बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण फक्त पोर्तुगाल आणि स्पेन यांच्याबद्दलची माहिती घेत आहोत. पण यानंतर आता इंग्लंडच्या राणीने सुद्धा हळूहळू याच्यात आपला इंटरेस्ट, आपली रुची वाढवली. राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळात व्यापारी नफा मिळवण्यासाठी तर वसाहती स्थापन करायचं ठरवलंच इंग्लंडने, पण व्यापारी नफ्याच्या जोडीने स्वराष्ट्राचे हित, जे व्यापारी नफा मिळवायचाच, पण व्यापाऱ्यांसोबत इंग्लंडचं आर्थिक हित कसं होईल, इंग्लंडचा नफा कसा होईल, इंग्लंडचं हित कसं साधलं जाईल, हा एक दुहेरी विचार जोडला. आर्थिक नफा आणि स्वराष्ट्राचं हित हे दोनही गोष्टी इंग्लंडचे राणी एलिझाबेथ पहिली हिने अमेरिकेत वसाहती स्थापन करताना जोडल्या. इसवी सन 1496 मध्ये जॉन कॅबट याला इंग्लंडने अमेरिकन भूमीवर वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली.
अमेरिकेत वसाहत स्थापन करण्याची पहिली परवानगी इंग्लंडच्या वतीने कोणाला देण्यात आली असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर या ठिकाणी आहे मित्रांनो. तुम्हाला ते सांगता यायला हवं. 1496 मध्ये जॉन कॅबट या नावाच्या एका प्रवाशाला, व्यापाऱ्याला अमेरिकेत व्यापार करण्याची ही परवानगी देण्यात आली. तो उत्तर अमेरिकेत गेला. त्याने उत्तर अमेरिकेत इंग्लंडचं हळूहळू बस्तान बसवलं, आपले पाय पसरायला सुरुवात केली आणि इसवी सन 1607 मध्ये, बघा अनेक वर्षांचा कालावधी गेल्यानंतर इसवी सन 1607 मध्ये जेम्स नदीच्या काठावर अमेरिकेतल्या जेम्स नदीच्या काठावर ब्रिटिशांनी जेम्स टाउन ही एक वसाहत उभी केली. हळूहळू त्यांनी पाय पसरायला सुरुवात केली मित्रांनो. पहिली वसाहत अमेरिकेत इंग्रजांनी स्थापन केली, तिचं नाव आहे जेम्स टाउन. ही कुठे स्थापन केली तर ही वसाहत स्थापन केली ती जेम्स नदीच्या काठावर. याच वसाहतीला नंतर पुढे व्हर्जिनिया असं नाव देण्यात आलं. तर व्हर्जिनिया हा आजचा प्रदेश आहे, तो आपल्या सर्वांच्या लक्षात येईलच. व्हर्जिनिया असं एक नाव देण्यात आलं. पुढच्या काळात उत्तर अमेरिकेतील पूर्व किनारी प्रदेशात न्यू इंग्लंड पासून ते कॅरोलिना पर्यंत या मोठ्या प्रदेशावर इंग्रजांनी हळूहळू आपल्या अनेक वसाहती स्थापन केल्या. म्हणजेच इंग्लंडने या वसाहती फक्त स्थापन केल्या नाहीत तर पोर्तुगाल आणि स्पेनच्या एक पाऊल पुढे टाकून या वसाहतींवर अधिक प्रभुत्व, अधिक वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्यांची नाकेबंदी करायला सुरुवात केली. नाकेबंदी करायला सुरुवात कशी केली तर सर्वप्रथम त्यांनी एक जलवाहतुकीचा कायदा केला. त्या काळात जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर चालत होती. समुद्रातून, जहाजातून मोठ्या प्रमाणावर मालाची विक्री आणि आयात निर्यात चालत होती. सगळ्यात आधी युरोपने एक कायदा केला. त्या कायद्यानुसार या मालाची वाहतूक करण्याची मक्तेदारी, पूर्ण मक्तेदारी फक्त इंग्लंडच्याच कंपन्यांना देण्यात आली. म्हणजे इतर देशाच्या कंपन्यांना ही मक्तेदारी मिळाली नसल्यामुळे जास्तीत जास्त माल आता कोणाचा विकला जाणार? इंग्लंडचा विकला जाणार. म्हणजे इंग्लंडने वसाहतींचं आणि इतर राष्ट्रांची आर्थिक नाकेबंदी, आर्थिक गडचेपी करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर त्यांचं हे धोरण हळूहळू अधिक जुलमी बनत गेलं. 1765 मध्ये त्यांनी एक कायदा आणला. 1765च्या कायद्यानुसार महत्वाच्या वस्तूंवर स्टॅम्प ड्युटी भरणे इंग्लंडने बंधनकारक केले. स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय मित्रांनो? तर आज सुद्धा जर आपण आपल्या देशात, राज्यात, गावात काही शेत जमीन खरेदी केली, घर खरेदी केलं, फ्लॅट खरेदी केला तर आपण त्याची खरेदी करत असताना आपल्या शासनाला कर रूपात जो पैसा देतो त्याला स्टॅम्प ड्युटी म्हणतात. आपण तहसील कार्यालयात असलेल्या निबंधक कार्यालयात जातो आणि त्या ठिकाणी ही स्टॅम्प ड्युटी भरतो. अशी स्टॅम्प ड्युटी भरण्याची एक महत्त्वपूर्ण घटना आणि जी बंधनकारक करण्यात आली अशी 1765 मध्ये इंग्लंडने सुरुवात केली. त्यामुळे काय झालं? स्टॅम्प ड्युटी भरल्यामुळे ही स्टॅम्प ड्युटी सुद्धा व्यापारी लोक वसूल करायला लागले जनतेकडून. आणि ही वसूल करत असताना त्याची किंमत वस्तूच्या मालावर आकारण्यात आली, वस्तूवर आकारण्यात आली आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या. व्यापारी वस्तूंच्या किमती वाढवून त्यातून अधिक पैसा कमवून ही स्टॅम्प ड्युटी भरू लागले. आणि वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे हळूहळू तिथल्या स्थानिक लोकांना अधिक प्रमाणात अधिक पैसा खर्च करून महाग वस्तू घेणे क्रमप्राप्त व्हायला लागले. या स्टॅम्प ऍक्टद्वारे लादल्या गेलेल्या करास आणि इंग्लंडने अमेरिकेमध्ये त्यांच्या वसाहतींवर घातलेल्या इतर निर्बंधांना व्हर्जिनिया, मॅसेच्युएट्स या वसाहतींनी सर्वप्रथम विरोध केला.
हळूहळू काय झालं, हे स्टॅम्प ड्युटीचं प्रमाण वाढत गेलं. स्टॅम्प ड्युटी ही एक गोष्ट झाली. जलवाहतुकीवर निर्बंध आणले, जलवाहतुकीचा मक्ता फक्त इंग्लंडच्या कंपन्यांना दिला, ही एक गोष्ट झाली. आणि इतर सुद्धा अनेक निर्बंध इंग्लंडने वसाहतींवर घालायला सुरुवात केली. आणि हळूहळू असे निर्बंध वाढत गेले आणि वसाहतीच्या लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली. वसाहतीचे लोक चिडले, संतापले आणि या 13 वसाहतींपैकी सर्वप्रथम व्हर्जिनिया आणि मॅसेच्युएट्स या वसाहतींमधल्या लोकांनी आपला असंतोष जाहीरपणे व्यक्त करायला सुरुवात केली आणि सर्वप्रथम त्यांनी इंग्लंडच्या या धोरणाला विरोध केला. मॅसेच्युएट्स या वसाहतीमधील बोस्टन या शहरात, बोस्टन नावाचं एक शहर आहे जे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे. या बोस्टन या शहरात 5 मार्च 1770 रोजी ब्रिटिश सैनिकांच्या गोळीबारात काही लोक ठार झाले. ज्यावेळेस लोकांमधला असंतोष वाढत गेला, हा वाढत गेलेला असंतोष शमवण्यासाठी ब्रिटिशांनी गोळीबार करण्या इतपत मजल घातली आणि 5 मार्च 1770 ला जो गोळीबार झाला, या गोळीबारात अनेक लोक ठार झाले. आणि परिणाम काय, तर बोस्टन मधल्या ठार झालेल्या लोकांमुळे तिथल्या लोकांमध्ये असंतोषाची भावना अधिक तीव्र झाली. लोक चिडले, संतापले आणि ब्रिटिशांच्या इंग्लंडच्या या धोरणांविरुद्ध, या वर्चस्वाच्या विरुद्ध, वसाहतवादाविरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये चीड निर्माण झाली. आणि इंग्लंडची ही जी वसाहतवादी धोरणं होती, ही वसाहतवादी धोरणं कशी उलथवून टाकता येतील यासाठी या वसाहतीतल्या लोकांनी हळूहळू एकत्रित यायला सुरुवात केली. बघा पुढे काय झालं, पुढच्या स्लाइडचं नाव वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. एकीकडे लोक संतापलेले आहेत, ते आंदोलन करू इच्छितात, तर दुसरीकडे बोस्टन टी पार्टी कशी होऊ शकते? पार्टी आणि आंदोलन या गोष्टी एकत्र कशा येऊ शकतात? तर मित्रांनो, नाव जरी बोस्टन टी पार्टी असलं तरी हा एक मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा आणि निषेधाचा प्रकार आहे. तुमच्या परीक्षेत हा प्रश्न तर येणार आहेच, पण इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही घटना माहिती असलीच पाहिजे. एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आहे बोस्टन टी पार्टी. बोस्टन हे एक शहर आहे, हे तर तुमच्या लक्षात आलंच. टी म्हणजे चहा, चहाची पार्टी. तर बोस्टन टी पार्टी काय भानगड आहे? टिपा लिहासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून व्यवस्थित अभ्यासा मित्रांनो. काय झालं, इंग्लंडने वसाहतींवर विविध प्रकारचे जे जुलमी कायदे लादायला सुरुवात केली, जसं जलवाहतुकीचा कायदा केला, स्टॅम्प ड्युटी भरण्याचा कायदा केला, इतर अनेक निर्बंध लादले. तसाच आणखीन एक महत्वाचा कायदा केला, तो म्हणजेच ब्रिटिश संसदेने अमेरिकेतल्या ज्या सर्व वसाहती होत्या, या वसाहतीत चहा विकण्याची मक्तेदारी फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिली. हीच ती ईस्ट इंडिया कंपनी जिने भारतावर सुद्धा राज्य केलं. या ईस्ट इंडिया कंपनीलाच फक्त अमेरिकेत चहा विकता येऊ शकतो, इतर कोणतीही कंपनी तेथे चहा विकू शकत नाही, अशी मक्तेदारी ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया कंपनीला दिली. यामुळे काय झालं, तर ईस्ट इंडिया कंपनी आपल्या स्वार्थासाठी पाहिजे त्या किमतीला चहा विकत असे. आडमुठेपणाने, उद्धटपणाने लोकांकडून अतिरिक्त पैसा संपादन करत असे. इतरांना चहा विकायला परवानगी नव्हती. आणि म्हणून इंग्लंडच्या या अमानुष धोरणाच्या विरुद्ध आणि वसाहतींवर इंग्लंड लादत असलेल्या अशा अनेक जुलमी कायद्यांच्या विरुद्ध निषेध नोंदवणं क्रमप्राप्त आहे, असं तिथल्या स्थानिक लोकांना वाटायला लागलं. या स्थानिक लोकांनी आपल्या वसाहतींवरील निर्बंध इंग्लंडने रद्द करावेत आणि वसाहतींचा राज्यकारभार करण्याची स्वायत्तता, याची परवानगी त्या वसाहतींना द्यावी, अशी मागणी तेथील नागरिक करू लागले. म्हणजे एक प्रकारे हे स्वातंत्र्य मागण्यासारखंच होतं. वसाहतीच्या लोकांनी काय मागितलं, तर त्यांनी सांगितलं की वसाहतींवरचे सर्व निर्बंध इंग्लंडने नष्ट करावेत, रद्द करावेत. आणि दुसरी गोष्ट त्यांनी मागितली की
आमच्या वसाहतींचा राज्यकारभार आम्ही करू, आम्हाला राज्यकारभार करण्याची परवानगी द्या. म्हणजे एक प्रकारे या वसाहतींवरचं इंग्लंडचं जे राज्य होतं, जी सत्ता होती, ती संपुष्टात आणण्याची मागणी एक प्रकारे वसाहतींनी केली. इंग्लंड ही मागणी मान्य करेल का? तर निश्चितच नाही. इंग्लंडने याला नकार दिला आणि म्हणून इंग्लंडने या मागणीला नकार देताच या सर्व वसाहतींनी एकत्र येऊन इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला. इंग्लंडचा माल घ्यायचाच नाही असं ठरवून टाकलं. आणि याचाच परिणाम झाला मित्रांनो बोस्टन टी पार्टी. बोस्टन टी पार्टी म्हणजे काय? तर कंस केलेल्या उत्तरावरून आपल्या ही घटना लक्षात येईल. या अमेरिकेच्या वसाहतींनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकलेला होता. इंग्लंडचा माल घ्यायचा नाही असं ठरवलेलं होतं. आणि या पार्श्वभूमीवरच इसवी सन 1773 साली बोस्टन या शहराच्या बंदरात, समुद्रकिनाऱ्यावर जे बंदर होतं, या बंदरात, बोस्टन शहराच्या बंदरात स्थानिक जनतेने बंदरावर उभे असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजातून चहाच्या पॅकिंग पेट्या उचलायला सुरुवात केली आणि या चहाच्या पेट्या उचलून सरळ समुद्रात फेकण्यात आल्या. लोक चिडले होते, संतापले होते आणि आपला निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी इंग्लंडच्या जहाजावर चढून या चहाच्या पेट्या समुद्रात फेकायला सुरुवात केली. आणि समुद्रात फेकल्यामुळे समुद्राच्या पाण्यात ही चहापत्ती, चहा पावडर मिसळून एक प्रकारची चहा निर्माण झाली आणि ही पार्टी झाली, चहा पार्टी झाली असं मानण्यात आलं. आणि म्हणून या घटनेला 1773 साली घडलेल्या या घटनेला म्हणतात बोस्टन टी पार्टी. बोस्टन या शहरात उभ्या असलेल्या जहाजातून चहाच्या पेट्या उचलणे आणि त्या समुद्रात फेकणे या घटनेला म्हटलं गेलं बोस्टन टी पार्टी. लक्षात येईल मित्रांनो, ही बोस्टन टी पार्टी काही साधीसुधी घटना नव्हती. या घटनेने सर्वसामान्य लोकांच्या मनात एकतेची भावना निर्माण केली आणि आपण वसाहतींमधील लोक एकत्र आलो तर इंग्लंडच्या या जुलमी कारभाराविरुद्ध आवाज उठवू शकतो, आपण मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करू शकतो, ही एक भावना वसाहतीच्या लोकांमध्ये निर्माण झाली. आणि म्हणून बोस्टन टी पार्टी ही एक ऐतिहासिक घटना मानली जाते. या घटनेमुळे फक्त अमेरिकेच्या लोकांना नाही तर जगातल्या इतर राष्ट्राच्या लोकांना सुद्धा, इतर वसाहतींमधल्या लोकांना सुद्धा एक आदर्श निर्माण झाला. बोस्टन टी पार्टीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू इंग्लंडला सुद्धा या वसाहतींमधल्या लोकांच्या असंतोषाची दखल घेणं भाग पडलं. पण ते काही सहजासहजी आपली सत्ता सोडणार नव्हते. अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींची जी सभा होती, ज्याला कॉन्टिनेंटल काँग्रेस असं म्हटलं जात होतं, ही एक संघटना निर्माण करण्यात आली. जसं भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराविरुद्ध इंग्लंडच्या आपल्यावर इंग्रजांनी जे राज्य केलं होतं त्याच्या विरुद्ध स्वराज्य मिळवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्वप्रथम स्थापना करण्यात आली होती. एक मोठा पक्ष स्थापन करण्यात आला होता. त्याच प्रकारे अमेरिकेत सुद्धा कॉन्टिनेंटल काँग्रेस स्थापन करण्यात आली. अनेक विचारवंत, पुढारी, राजकीय नेते एकत्र आले आणि त्यांनी कॉन्टिनेंटल काँग्रेस स्थापन केली. 1774 मध्ये कॉन्टिनेंटल काँग्रेसचं एक अधिवेशन भरलं फिलाडेल्फिया नावाच्या एका शहरात. अमेरिकेत हे शहर आहे. या शहरामध्ये अधिवेशन भरलेलं असताना अधिवेशनात अनेक चांगले मुद्दे ठरले की इंग्लंडच्या धोरणांना विरोध कसा करावा, ब्रिटनमधील मालाच्या आयात आणि निर्यातीला विरोध करायचा आणि ब्रिटिशांचा माल मुळीच वापरायचा नाही असा निर्णय फिलाडेल्फिया परिषदेत घेण्यात आला. म्हणजे इंग्लंडची आर्थिक नाकेबंदी केली, त्यांचा मालच आपण घेतला नाही तर नाईलाजाने इंग्लंड आपल्या वसाहती सोडून जाईल अशी भावना या फिलाडेल्फिया परिषदेत व्यक्त करण्यात आली. आणि यातूनच अमेरिकेतील वसाहतींनी वसाहतवादाविरुद्ध, इंग्लंडच्या विरुद्ध एक लढा पुकारला, संघर्ष निर्माण केला, युद्धाची परिस्थिती हळूहळू निर्माण व्हायला लागली. अमेरिकेतील सर्व 13 ब्रिटिश वसाहतींनी एकत्र येऊन वेगवेगळे लढण्यापेक्षा एकत्र यावे
आणि एकत्र येऊन इंग्लंडच्या सत्तेपासून आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळवता येईल यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. नुसता प्रयत्नच केला असं नाही, तर या वसाहती एकत्र आल्या आणि 4 जुलै 1776 रोजी त्यांनी स्वतःचा अमेरिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध करून टाकला. स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध करून टाकला की आम्ही इंग्लंडच्या सत्तेपासून स्वतंत्र आहोत, इंग्लंडचा आमच्यावर कुठलाही अधिकार नाही. ही जी घटना आहे, हा जो आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला, हा 4 जुलै 1776 रोजी जाहीर केला. ही सुद्धा एक ऐतिहासिक घटना आहे. इतर वसाहतीच्या लोकांना यातून प्रेरणा मिळते. अमेरिकेच्या वसाहतींमधील एक प्रसिद्ध विचारवंत की जे नंतर जगप्रसिद्ध विचारवंत म्हणून प्रसिद्धीस आले, थॉमस जेफरसन. या थॉमस जेफरसन यांनी हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केलेला होता. एका वाक्यात उत्तरे द्यासाठी किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी प्रसिद्ध केला? तर अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन यांनी तयार केला. थॉमस जेफरसन या विचारवंताने हा जाहीरनामा लिहिताना, तयार करताना एक चांगला विचार मांडला, चांगलं मत मांडलं की जीवन जगणे, स्वातंत्र्य मिळवणे आणि आनंद मिळवणे हे मानवाचे 3 निसर्गसिद्ध अधिकार आहेत आणि ते कोणालाही हिरावून घेता येणार नाही. पुन्हा एकदा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की थॉमस जेफरसन यांनी स्वातंत्र्याचा दस्तऐवज, स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये कोणते 3 मानवी निसर्गसिद्ध हक्क सांगितले? तर ते 3 निसर्गसिद्ध हक्क आहेत. पहिला की जीवन जगणे, दुसरा स्वातंत्र्य मिळवणे आणि तिसरा आनंद मिळवणे. हे मानवाचे निसर्गसिद्ध अधिकार आहेत आणि ते इंग्लंडलाच का, तर कोणत्याही राष्ट्राला, कोणत्याही शक्तीला व्यक्तीपासून हिरावून घेता येणार नाही. जसं महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तुम्ही मिळवणारच असं इंग्रजांना ठणकावून सांगितलं, त्याचप्रमाणे अमेरिकेत थॉमस जेफरसन यांनी हे 3 स्वातंत्र्य आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असं स्पष्ट केलं. स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यांनी लिहून टाकला. 4 जुलै 1776 रोजी हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा संमत करण्यात आला आणि संपूर्ण जगाला एक प्रकारे यातून प्रेरणा मिळाली. हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर इंग्लंड सुद्धा काही शांत बसणार नव्हतं. इंग्लंडने या वसाहतींवर अधिकाधिक निर्बंध कसे लादता येतील, यांचं बंड कसं शमवता येईल यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. पण अमेरिकेतील या सर्व 13 ब्रिटिश वसाहतींनी एकत्र येऊन हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. थॉमस जेफरसन यांनी हे सर्व विचार मांडले आणि त्यामुळे मात्र इंग्लंडला काय करावं, हे बंड कसं शमवावं हे सुचत नव्हतं. हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर ब्रिटिश सैन्य तयार झालं युद्धासाठी, हे बंड शमवण्यासाठी. हे ब्रिटिश सैन्य आणि या अमेरिकेत असलेल्या या 13 वसाहतींमधले लोक या सर्वांमध्ये लढाया व्हायला सुरुवात केली. लढाया व्हायला सुरुवात झाली, संघर्ष झाला, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि अनेक छोट्या मोठ्या लढाया होत राहिल्या. सगळ्यात शेवटी मात्र या सर्व लढायांच्या अंती विजय सत्याचाच होतो असं आपण म्हणतो. त्या प्रकारे अमेरिकेचा विजय कसा झाला, तर या 13 वसाहतींच्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या एकीचं प्रदर्शन केलं आणि सॅराटोगा या नावाच्या एका शहराजवळ एक लढाई झाली, जिला निर्णायक लढाई म्हणता येईल, अंतिम लढाई म्हणता येईल. या सॅराटोगा येथील लढाईत ब्रिटिश सैन्याचा अखेरचा निर्णायक पराभव केला. बघा, 13 वसाहतीच्या लोकांनी एकत्र येऊन शेवटी शक्तिशाली असलेल्या ब्रिटिश सैन्याला हरवून टाकलं आणि त्यांचा पराभव केला. म्हणजे एक प्रकारे अमेरिका मुक्त झाली. या युद्धात
अमेरिकेला मुक्त करण्याच्या या संघर्षात फ्रेंचांनी सुद्धा मदत केली. फ्रान्स या देशाने अमेरिकेला मदत केली आणि एक प्रकारे आपण अमेरिकेच्या सोबत आहोत हे दाखवून दिलं. पुढे हे युद्ध जिंकल्यानंतर अमेरिकेने आपल्या वसाहतींवरील सर्व निर्बंध इंग्लंडचे झुगारून दिले. 1779 साली स्पेन अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरले. कोणाच्या विरुद्ध? इंग्लंडच्या विरुद्ध. आणि वसाहतींचा प्रमुख, या ज्या 13 वसाहती स्थापन झाल्या, हा जो अमेरिकन स्वातंत्र्य लढा झाला, या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व कोणी केलं? तर ज्यांचा फोटो आपल्याला स्लाइड मध्ये दिसत आहे, हे जॉर्ज वॉशिंग्टन, हे जे नंतर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. या जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेच्या या सर्व 13 वसाहतींनी इंग्रजांचा पराभव केला आणि वसाहतवादातून मुक्तता मिळवली. इंग्लंडचा वसाहतवाद अमेरिकेतून संपवून लावला. हे मित्रांनो, अमेरिकेत इंग्लंडचा वसाहतवाद कसा सुरू झाला, इथे पासून ते बोस्टन टी पार्टी, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा, थॉमस जेफरसन आणि शेवटी निर्णायक लढाई, या सर्व मुद्द्यांना स्पर्श करून शेवटी आपण या निर्णयापर्यंत पोहोचलो की या 13 वसाहतींनी एकत्र येऊन इंग्लंडच्या जाचक वसाहतवादाचा शेवट केला, पराभव केला. म्हणजेच अमेरिकेतील इंग्लंडचा वसाहतवाद त्यांनी संपवला. ही एक चांगली बातमी आपल्याला म्हणता येऊ शकते. इंग्लंडचा जो सेनानी होता लॉर्ड कॉर्नवालिस, तो अमेरिकेला शरण आला आणि शेवटी अमेरिका स्वतंत्र झाली. या स्वातंत्र्य लढ्यातून जगाला अनेक प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्वप्रथम जगाला अमेरिकेने दाखवून दिलं, मी जे लाल रंगाने अधोरेखित केलं आहे त्यावरून आपल्याला सांगता येईल की मानवाचे निसर्गसिद्ध हक्क नाकारणाऱ्या, निसर्गसिद्ध हक्क कोणते? जीवन जगणे, आनंद मिळवणे, स्वातंत्र्य मिळवणे, हे निसर्गसिद्ध हक्क नाकारणाऱ्या राज्यकर्त्यांविरुद्ध लढण्याचा, संघर्ष करण्याचा जनतेला हक्क असतो, अधिकार असतो, हे अमेरिकेने पूर्ण जगाला दाखवून दिले. आणखीन एक दुसरं गोष्ट अमेरिकेच्या लोकांनी जगाला दाखवून दिली, ती म्हणजेच राजा विना राज्य. कोणत्याही राजाचं त्यांच्यावर राज्य आता उरलं नाही. लोकशाही पद्धतीने राज्य कसं निर्माण करता येईल याचं आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिलं. म्हणून राजा विना राज्य ही अमेरिकेने जगाला दिलेली एक महत्वाची देणगी आहे असं म्हणता येऊ शकतं. ऑब्जेक्टिव्ह साठी हे विचारलं जाईल मित्रांनो, अमेरिकेने जगाला कोणती महत्वाची देणगी दिली? तर राजा विना राज्य ही संकल्पना दिली. अमेरिका स्वतंत्र झाली. पुढे अमेरिकेजवळील कॅनडा नावाचा जो देश आहे, कॅनडा प्रदेश आहे, तो 1763च्या पॅरिस तहानुसार इंग्रजांकडे गेला. पुढे इंग्रजांनी कॅनडाला संघ राज्याचा दर्जा दिला. जसं आपल्याकडे 7 केंद्रशासित प्रदेश आहेत, तसं त्यांनी इंग्लंडने संघ राज्याचा दर्जा दिला कॅनडाला. आणि इंग्लंड सारखीच एक द्विगृही संसद सुद्धा कॅनडाला दिली. फक्त आपला एक राजप्रतिनिधी कॅनडामध्ये नेमला आणि कॅनडाला सुद्धा त्यांचा कारभार करण्याची परवानगी दिली. म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाने कॅनडाला सुद्धा आपला मार्ग सुकर झाला. या सर्व गोष्टींवरून आपल्याला एक गोष्ट मात्र शिकण्यासारखी आहे की अन्यायाविरुद्ध जर लढलं तर यश निश्चितच मिळतं आणि याचाच फायदा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा आपल्या लोकांना झाला हे निश्चित.